हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आणि मी आता जसं तुम्हाला माहिती मी चॅलेंज सुरू करायला लागलो. तर आता मी सध्या दुपारची मील कंप्लीट करायला लागलो, जे आहे खिचडी. आणि मी काम करायलो थोडं. तर आज आहे 10 तारीख. तर मला ही चॅलेंज सुरू करायला 14 तारखेला मी चॅलेंज सुरू करणार आहे. पहिलं तर मी हे सगळं कंप्लीट करतो आणि मग नंतर भेटू थोड्या वेळाने. आणि जोपर्यंत ही मील कंप्लीट होती तोपर्यंत आपण एक काम करू, ते म्हणजे व्हिडिओ कंप्लीट करू. तर मला मोठं ब्लॉग्स बघायला खूप आवडते. मोठं ब्लॉग्स बोलता पण नाही. यस. अरे वो कट गया जाम तो लगता है बारिश में. क्या हो गया फॉर्च्यूनर. मी खूप दिवस विचार करत होतो की ही मला करायचं आहे. आणि तर मी त्यासाठी इक्विपमेंट काय करणार आहे आता मी तुम्हाला सांगतो. तर हा आहे एक मोबाईल. चालू हो जा. हां. आणि हे आहे ट्रायपॉड. आणि हे आहे लॅपटॉप. तर ह्या 3 वस्तूंचा यूज करून मला बनवायचे व्हिडिओज. आणि हा जो मोबाईल आहे हा फक्त कॅमेऱ्यासाठी यूज करायचा आहे. आणि तो बारका मोबाईल आहे, म्हणजे जो मोबाईल तो मला दाखवलं ते मोबाईल, हा मोबाईल आहे ना, हा फक्त मला कॉलिंग आणि पर्सनल यूजसाठी ठेवायचा आहे. कारण की डिस्टर्ब व्हायला लागले जास्त. मी तुम्हाला सांगितलं होतं की मोबाईल खूप जास्त डिस्टर्ब करायला लागला आहे, म्हणून मोबाईल हा बंद करून टाकायचा आणि फक्त कॅमेऱ्यासाठी यूज करायचा आहे. तुम्हाला दाखवतो मी हा मोबाईल. तर हा आहे हा मोबाईल कॅमेऱ्यावरती. हा मोबाईल आहे हा. तर हा फक्त कॅमेऱ्यासाठी यूज करणार आहे मी. आणि त्यासोबत एक गोल आहे की मला कॅपकटची एडिटिंग पण शिकायची ह्यावरती. तर ते एक काम आहे मला. वर्कआउट बनवायला लागलोय. वर्कआउट. तर गाईज आता मी मारले तर कंप्लीट 2 सेट पुशअपचे झालेत. आणि आता पुशअप मारल्याबद्दल मी आज बॅक मारेन. तर बॅक डे आहे आज. तर मी करायलो कंपाऊंड मुवमेंट, म्हणजे बॅक प्लस बायसेप, म्हणजे आज बॅक प्लस बायसेप मारू. तर पहिल्यांदा पुशअप झाले, आता थोडे पुलअप करू. Money over bitches and it's tatted on my skin. Only got my brothers, bitch, ain't got no friends. I don't give a fuck about you, bitch, you get wins. Trap house jumping like I'm fresh up out the gym. Selling it for 20, but I got that shit for 10. Get into my chicken like I work at Chick-fil-A. I don't give a fuck about you niggas, we don't play. Playing with the gang, we gon' really go and spray. When we slime me little nigga, we gon' rip a nigga face. Ain't no squares right inside my circle like an Eggo. Bitch, I'm stacking blocks, hell yeah, like a Legos. Bitch, I'm getting drunk, hell yeah, Casamigo. We don't give a fuck about you and your ego. Bad work, bitch, then we gon' flip again. Trap house jumping like I'm fresh up out the gym. Selling it for 20, but I got that shit for 10. Money over bitches and it's tatted on my skin. तर गाईज हे करायला लागले आता कंपाऊंड मुवमेंट, म्हणजे बॅक प्लस बायसेप. तर आपण सुरुवात करू बायसेपपासून. लिटरली गाईज 7 kg पण मला इझीच चाललंय आणि 15 reps पर्यंत चालले. तर मी ट्राय करणार आहे आता 12 kg. माझं टार्गेट आहे 7 to 8 reps मध्ये फेलियर टच झालं पाहिजे. तर 7 to 8 reps करायचे मला. तर त्यासाठी 12.5 kg बघू लागतो. गाईज आता मी 10 kg केलंय आणि पंप बघू शकता तुम्ही. मक्खन एकदम भारी गेलंय, पण मला अजून थोडी इम्प्रूव्हमेंट करायला लागेल. तर माझं थोडं आहे प्रॉब्लेम मसल इम्बॅलेन्स, म्हणजे हे थोडं वीक आहे आणि हे मसल थोडं स्ट्रॉंग आहे बायसेपचं. तर ते पण मला फिलफुल करायला लागेल.
पहिली वार खूप दिवसातून वेज दिसायला लागले. तर आता करू पोरांची आणि त्यासाठी बेस्ट जर हेवी डबल घ्यायचं ग्रिप करायचं 2 मिनिटसाठी ग्रिप करताना. तर आता मी पोरांची एक्सरसाइज करायला लागलो. त्यासाठी मला असं एक नंबर घ्यायचे आणि त्याला रोटेट करायचं आहे. तर तुम्ही किती रेप्स काढू शकता त्याच्यावर. तर मी टार्गेट ठेवले 10 to 8 रेप्स. बघून तरी किती निघतात. तर हेच आहे आणि ह्याने फोरआर्म ट्रेन करू शकता. तर गाईज बायसेप आणि फोर आर्म्स एक्सरसाइज डन आणि आता मी करायलो आहे बॅकची एक्सरसाइज. तर त्यासाठी मी यूज करणार आहे ही मशीन. तर गाईज आता मी माझं वेट चेक केलं आणि ते खूप कमी झालं आहे 53 फक्त. उलट 1 kg कमी झाले कालपासून. तर आता मी करायलो बॅकची एक्सरसाइज. त्यासाठी बार्बल सेम मागाची एक्सरसाइज परफॉर्म व्हायला ती करायला लागले. तर त्यासाठी आणि आता जस्ट मी एक सेट कंप्लीट झाला आणि आता ट्राय करणार आहे 12.5 kg जास्त केलं पाहिजे. गुड ट्राय. कमून काय की गाईज बॅकमध्ये मी फेलियर हिट नाही करायला लागलो. फेलियरपर्यंत पोहोचताच आहे नाही. तर आपण नेक्स्ट एक्सरसाइज ट्राय करू ती म्हणजे टेबलसोबत करू ट्राय. गाईज आता मी बदलतो कपडे आणि जाऊ घरी. सगळे वर्कआउट केलं. फेलियर टच नाही करता आलं पण बायसेपमध्ये फुल ऑन फेलियर टच झाले आणि कूल डाऊन पण झाले. आता तर कपडे बदलून घरी जायचा टाईम आला आहे आणि एव्हरीडे मॅटर्स आज थोडी. तर मी एक्सरसाइजच्या टायमिंगला एक हॅक यूज करतो ते म्हणजे कॉफी. तर कॉफीने इन्स्टंट एनर्जी भेटते कारण की त्यामध्ये कॅफेन असते. तर तुम्ही हे पण कॉफी यूज करू शकता. मला थोडंसुद्धा थकवा नाही आलेला आहे पण कमून काय की बॅकमध्ये फेलियर टच नाही झालं. नेक्स्ट टाईम टच करीन मी.